एखादा कलाकार आपल्या कलेसाठी सगळं काही गमावून बसतो, घर, मान सन्मान आणि शेवटी स्वतःला सुद्धा। ही कथा आहे नटसम्राटची। वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांच्या लेखणीतून या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला। पुढे जाऊन नटसम्राट हा पुस्तकातून बाहेर पडून 23 डिसेंबर 1970 रोजी रंगमंचावर उभा राहिला। डॉक्टर श्रीराम लागू यांनी साकारलेले गणपतराव बेलवलकर आणि शांताजोग यांनी साकारलेली कावेरी, या दोघांनी फक्त अभिनय नाही केला तर आपल्या भूमिका या रंगमंचावर जिवंत केल्या। त्यांचे संवाद, त्यांच्या वेदना हे सगळं काही प्रेक्षकांच्या मनाला भिडलं। नटसम्राट ही कलाकृती लोकप्रिय होण्यामागचं अजून एक कारण म्हणजे कुसुमाग्रजांचे शब्द। या संहितेने प्रेक्षकांच्या मनात भुरळ पाडली नसती तर नवलच। गडकरींच्या एकच प्याला या नाटकानंतर जवळजवळ 50 वर्षांनी इतके अभूतपूर्व भाषा सौंदर्य असणारे हे नाटक लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले। कुणी घर देतं का घर हा संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा होता। ही कथा प्रेक्षकांना इतकी भिडली कारण ती त्यांना आपल्या घरातली, आपलीशी अशी वाटली। म्हातारपण, मुलांचं उदासीन वर्तन आणि संपूर्ण आयुष्य कलेला अर्पण केलेल्या या व्यक्तीची गोष्ट। हा नटसम्राटचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही। रंगभूमीवर राज्य केल्यानंतर ही कथा 2016 मध्ये रुपेरी पडद्यावर आली। महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट मध्ये नाना पाटेकरांनी गणपतरावांची भूमिका अक्षरशः हुबेहूब केली। त्यांच्या संवादात, त्यांच्या शरीर भाषेत, त्यांच्या डोळ्यातील हुरहुरमध्ये प्रेक्षकांना पुन्हा त्या वृद्ध माणसाचं विस्कटलेलं जग दिसू लागलं। पुस्तकातून जन्मलेली, रंगमंचावर प्रौढ झालेली आणि सिनेमाच्या माध्यमातून अमर झालेली ही कलाकृती आजही जिवंत आहे। कारण ही फक्त कथा नाही तर एका कलाकाराच्या अंतर्मनातली आर्तहाक आहे। शेवटी एकच प्रश्न उरतो, जगावं की मरावं?